नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली आहे. शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंगळवारी 2 तास बैठक झाली आहे आणि तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते. या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. तर राज्यसभा उमेदवारीबाबत घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. महायुतीच्या उमेदवारांबाबत वर्षा बंगल्यावरील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय आणि चव्हाण राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीकडून देवगिरीवरील बैठकीमध्ये उमेदवाराचं नाव निश्चित झालं नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार न ठरल्यानं घोळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाबा सिद्दीकी त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या नावाची राज्यसभा उमेदवारांसंदर्भात चर्चा सुरू आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती प्रयत्न करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महायुतीचे सर्व उमेदवार 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर नारायण राणे, पियुष गोयल, भागवत कराड यांना राज्यसभेऐवजी आता लोकसभा लढवण्याची सूचना देखील पक्षाकडून केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.